जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुसऱ्यांच्या आधार कार्डवर करत असाल, त्या नातेवाईकांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणत्याही महिला सदस्याने लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेतलेला नसावा आणि लाडक्या बहिणीला तिने एक गुन्हा केला या संदर्भात तिला या योजनेतून बाद केलं जाईल आणि भविष्यात कुठल्याच दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ दिला जाणार नाही। नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुमची देखील ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आदिती तटकरे मॅडम यांनी एक नवीन जी-आर जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी या संदर्भातील माहिती आहे। त्यानंतर ज्या माता भगिनींनी आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तींचे आधार कार्डनी त्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली आहे तर त्यांच्यावरती कोणता गुन्हा दाखल होणार याची देखील माहिती आहे। त्याचप्रमाणे ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे व त्यांना आता अपडेट करायची आहे तर एडिट बटन केव्हा चालू होणार या संदर्भातील माहिती आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल आजचा हा जी-आर अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा आहे। यामध्ये महिला व बाल विकास विभागाने नवीन नियम आणि अटी आणलेले आहेत, ज्या जर लाडक्या बहिणींनी पाळल्या नाही तर त्यांना हप्ता तर सोडा पण आता गुन्हा देखील जाहीर झालेला आहे। याचा विषय आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींना पती अथवा वडील नाहीत अशांनी ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी, तसेच ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणीविषयी सूचना, म्हणजे ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी कशी ई-केवायसी पूर्ण करायची, त्याचप्रमाणे एडिटचं बटन केव्हा चालू होणार, त्याबरोबर ज्यांनी घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या आधार कार्डने आपली ई-केवायसी केलेली असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम आता या समोर येणार आहेत या संदर्भातील माहिती या शासन जी-आर मध्ये आलेली आहे। याचा प्रस्तावना आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मासिक लाभ वितरित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला माहिती असेल की ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील त्यांनाच ऑक्टोबर महिन्यानंतरचे जे काही हप्ते असतील ते मिळणार असे आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं होतं। पण तुम्ही पाहिलं असेल की 11व्या महिन्यातील म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला हा अगोदर मिळालेला आहे। महिला व बाल विकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करणं आवश्यक आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहू शकता आज तारीख आहे 7 नोव्हेंबर आणि शेवटची तारीख तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की 18 नोव्हेंबर 2025 ही लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी दिलेल्या वेळेत ई-केवायसी करणं गरजेचं आहे। पण या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी मोठमोठ्या चुका केलेल्या आहेत व गुन्हा त्यांच्यावर दाखल होईल अशा त्यांनी या ठिकाणी कृत्य केलेले आहेत। अनेक लाभार्थ्यांनी या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही माता भगिनींना तांत्रिक अडचणीमुळे तसेच सर्व्हर डाऊन राहिल्याने केवायसी करण्यात अडचण येत आहे। त्याचप्रमाणे विशेषतः ज्या माता भगिनींना पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत, आताच मी तुम्हाला सांगितलंय की यावरती सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत त्यांना दुसऱ्या OTP साठी आवश्यक असलेल्या आधार लिंकिंग प्रक्रियेत मोठा अडथळा येत आहे। आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला 2 OTP लागतात। पहिला म्हणजे लाभार्थ्याच्या आधार कार्डावर येतो आणि दुसरा म्हणजे लाभार्थ्याचे पती किंवा वडील यांच्या आधार कार्डावर येतो। पण ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठा प्रश्न समोर आलेला आहे। पण या ठिकाणी काही लाडक्या बहिणींनी मोठा गुन्हा केलेला आहे। आपल्या दुसऱ्या घरातील किंवा घरातील जे दुसरे व्यक्ती असतील त्यांचा आधार नंबर देऊन त्या तर फसलेलेच आहेत, त्यांनी त्या दुसऱ्या व्यक्तीला देखील फसवलेलं आहे। आता तुम्हाला ज्या दुसऱ्या OTP साठी जी समस्या येत आहे या समस्येवर शासन स्तरावर उपाययोजना तयार झालेली आहे। म्हणजेच आदिती तटकरे मॅडम व महिला व बाल विकास मंत्रालय यांनी यावरती निवारण केलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची। तर याची प्रोसेस आता पुढील प्रमाणे असणार आहे। पण शासन निर्णय काय असणार आहे, जो ऍक्च्युअल मध्ये लाडक्या बहिणींसाठी नियम लागू झाले असतील, नवीन अटी लागू झाल्या असतील व लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आलेली असेल, यामध्ये पहिला नियम आलेला आहे किंवा पहिली अपडेट आहे, ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत त्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया त्यांच्या घरातील कोणत्याही नातेवाईकाच्या आधार कार्डच्या माध्यमातून पूर्ण करावी। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसतील त्यांनी त्यांच्या घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या आधार कार्डने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी की नाही। संबंधित नातेवाईक वय 18 पेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जर तुमच्याकडे पती नसेल आणि वडील देखील अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्या घरातील दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या आधार कार्डवरून OTP घ्यायचा आहे आणि त्या OTP द्वारे तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे। पण यासाठी तुम्हाला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तो नातेवाईक 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा वयाने कमी असायला पाहिजे। नातेवाईक हे आई वडील जरी नसतील तरी भाऊ, बहीण, काका, मामा, आत्या, मावशी, पुतणी इत्यादी जवळचे लागणार आहेत। पण यामध्ये देखील ट्विस्ट आहे, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुसऱ्यांच्या आधार कार्डवर करत असाल तर तुम्हाला बहीण या ठिकाणी जमणार नाही, त्यानंतर आत्या जमणार नाही, मावशी जमणार नाही, पुतणी जमणार नाही। जे पुरुष वर्ग आहे जसं की काका झाला, भाऊ झाला, मामा झाला, त्यानंतर पुतणे झाले, अशा प्रकारचे पुरुष वर्गाचे तुम्ही सदस्यांचा आधार नंबर घेऊन तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता। मात्र त्या नातेवाईकांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणत्याही महिला सदस्याने लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेतलेला नसावा। म्हणजे जर त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीने किंवा महिलाने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या व्यक्तीवर या ठिकाणी गुन्हा दाखल होईल आणि त्या महिलाचा लाभ हा आयुष्यभरासाठी बंद केला जाईल आणि लाडक्या बहिणीला तिने एक गुन्हा केला या संदर्भात तिला या योजनेतून बाद केला जाईल आणि भविष्यात कुठल्याच दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती आपल्याला महिला व बाल विकास मंत्रालयाकडून आलेली आहे।
जर अशा नातेवाईकांच्या कुटुंबातून आधीच लाभ घेतला असेल आणि पुन्हा दुसरी माता भगिनी त्या आधारावर केवायसी करीत असेल तर दोन्ही लाभांचे लाभ तत्काळ म्हणजे जे दोन लाभार्थी असतील म्हणजे तुम्ही एक लाभार्थी आहात आणि तुम्ही ज्यांचा आधार कार्ड घेताना त्यांच्या घरातील एक लाभार्थी असे दोन्ही लाभार्थी त्या दोन्ही लाभार्थ्यांचा जो लाभ आहे तो तात्काळ खंडित करण्यात येईल आणि दोघांनाही योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात येईल असं आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे। आता यामध्ये दुसरा मुद्दा काय आहे की तांत्रिक अडचणीमुळे उदाहरणार्थ सर्व्हर डाऊन किंवा वेबसाईट अंडर मेंटेनन्स केवायसी पूर्ण न होणाऱ्या लाभार्थ्यांनी 15 नोव्हेंबर 2000 पर्यंत प्रतीक्षा करावी। म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला ओटीपी येत नसेल किंवा सर्व्हर अनरिचेबल सांगत असेल तर तुम्ही 15 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी वाट पाहायची आहे। पण ती वाट कशी पाहायची ते आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या कालावधीत महिला व बाल विकास मंत्रालयाकडून या संदर्भात जर कोणतीही नवीन अद्यतन किंवा मार्गदर्शन सूचना जारी झाल्या तर त्या तात्काळ लाभार्थ्यांना लागू होतील। म्हणजेच तुम्ही जे लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसतील अशा लाडक्या बहिणींनी लगेच दुसऱ्यांच्या आधार कार्डने त्यांची ही केवायसी पूर्ण करायची नाही। त्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत थांबायचं व पाहायचं की आपल्याला मंत्रालयाकडून काही अपडेट येते का, की ज्यांना पती व वडील नाही त्यांनी ही केवायसी कशी करायची। जर 15 तारखेपर्यंत काही अपडेट आली नाही तर त्यांनी बिंदास घरातील दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या आधार कार्डने ही केवायसी पूर्ण करायची, पण वरती सांगितलेल्या नियमाप्रमाणेच करायची। जर 15 नोव्हेंबर पर्यंत कुठलेही अध्ययन प्राप्त झाले नाही तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही 16 ते 18 नोव्हेंबर या दरम्यान तुमची ही केवायसी पूर्ण करून घ्यायची। शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर ही केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना मासिक लाभ थांबवण्यात येईल। आणि असं सांगता येत नाही की तुम्हाला या ठिकाणी त्यांनी 2 महिन्यांचा टाइम दिलेला होता, यामध्ये तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करा। आणि जर ज्या लाडक्या बहिणींनी या 2 महिन्यांच्या कालावधीत ही केवायसी पूर्ण केलेली नसेल तर त्यांना 100% योजनेतून बाहेर काढलं जाईल आणि ही केवायसी करण्याची तारीख देखील वाढणार नाही, कारण त्यांनी ऍक्च्युअल मध्येच 2 महिने म्हणजे खूप मोठा कालावधी दिलेला होता। महिला व बाल विकास विभागाने अधिकारी तसेच संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी या सूचना तात्काळ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि एक नवीन हेल्प डेस्क चालू करावं ज्यावरती महिलांना फायदा होईल अशी त्यांनी एक तरतूद दिलेली आहे। वरील तरतुदीचे काटेकोरपणे पालन सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांनी करावे। ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांच्या 18 ते 65 वयोगटातील असणाऱ्या जे लाभार्थी असतील किंवा घरातील नातेवाईक असतील त्यांचा आधार कार्डवरून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। तसे करताना दुसरा लाभार्थी त्याच आधारावर लाभ घेत नाही याची खात्री करावी, म्हणजे त्यांच्या घरामधून त्या आधार कार्डवरती दुसरं कोणी लाभ घेत नाही ही खात्री सर्वप्रथम करून घ्यावी। आणि ही अपडेट महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडून आली असून या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न राहिलेले असतील तर तुम्ही मला ते बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।